Hello everyone. Good morning to all. I am Professor Rashmi Irlekar and welcome to the session International Business. Outcome of this lecture. In this lecture, we will discuss about international business and features of international business. International business. International business comprises of all commercial transactions that take place between two or more region, countries and nation beyond their political boundaries. म्हणजे दोन किंवा अधिक प्रदेशांमध्ये, देशांमध्ये किंवा राष्ट्रांमध्ये त्यांच्या पॉलिटिकल बाउंड्रीच्या पलीकडे जी ट्रान्झॅक्शन्स टेक होतात किंवा जी सर्व प्रकारची कमर्शियल ट्रान्झॅक्शन्स होतात त्याला आपण इंटरनॅशनल बिझनेस असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, ट्रेड याचा अर्थ फक्त खरेदी आणि विक्री, म्हणजे खरेदी केलं, माल विकला. पण ज्या वेळेला आपण कॉमर्स म्हणतो त्यावेळेला कॉमर्समध्ये इन्शुरन्स, बँकिंग वगैरे या सगळ्या सुविधा येतात. आणि बिझनेस ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट पासून सेल पर्यंत, म्हणजे मग कॅपिटल असेल, प्रोडक्शन असेल, ऍडव्हर्टाइजमेंट, अगदी माल कस्टमर कडे जाईपर्यंतचा सगळा प्रवास हा बिझनेस मध्ये येतो. Usually, private companies undertake such transactions for profit and government undertake for profit and for political reasons. म्हणजे बिझनेस का करतात तर प्रायव्हेट कंपनी प्रॉफिट साठी करतात आणि गव्हर्नमेंट सुद्धा करतं फॉर प्रॉफिट, फक्त पण प्रॉफिटच असं नाही, पॉलिटिकल रिझन्स साठी सुद्धा गव्हर्नमेंट बिझनेस मध्ये असतं. International business refers to all those business activities which involve cross-border transactions of goods, services, resources between two or more nations. बघा, इंटरनॅशनल बिझनेस याचा अर्थ काय? ऑल दोज बिझनेस ऍक्टिव्हिटीज, सर्व बिझनेस ऍक्टिव्हिटीज विच इन्व्हॉल्व्ह, ज्यामध्ये क्रॉस बॉर्डर ट्रान्झॅक्शन्स असतात. आणि ही क्रॉस बॉर्डर ट्रान्झॅक्शन्स कशाशी रिलेटेड असतात? गुड्स असतील, सर्व्हिसेस असतील, रिसोर्स असतील. तर आणि ही क्रॉस बॉर्डर ट्रान्झॅक्शन्स बिटवीन टू ऑर मोर नेशन्स, त्याला इट इज कॉल्ड इंटरनॅशनल बिझनेस. ट्रान्झॅक्शन्स ऑफ इकॉनॉमिक रिसोर्सेस इन्क्लूड. आता ट्रान्झॅक्शन्स ऑफ इकॉनॉमिक रिसोर्स मध्ये कोणाकोणाचा अंतर्भाव होतो? इट इन्क्लूड्स कॅपिटल, स्किल्स, people, etc. for international production of physical goods and services such as finance, banking, insurance, construction, etc. बघा, ट्रान्झॅक्शन ऑफ इकॉनॉमिक रिसोर्स मध्ये कॅपिटल, स्किल आणि पीपल इत्यादीचा अंतर्भाव होतो. इंटरनॅशनल प्रोडक्शन, आणि हे कशासाठी? तर ही ट्रान्झॅक्शन ऑफ इकॉनॉमिक रिसोर्स कशासाठी होतात? फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक प्रोडक्शन. कशाचं प्रोडक्शन? ऑफ फिजिकल गुड्स असेल, सर्व्हिसेस असतील. सर्व्हिसेस कोणत्या कोणत्या? तर फायनान्स असेल, बँकिंग असेल, इन्शुरन्स, कन्स्ट्रक्शन, या सर्व सर्व्हिसेसचा अंतर्भाव इंटरनॅशनल बिझनेस मध्ये होतो. Now we will discuss about features of international business. The nature and characteristics or features of international business are as follows. First one, large scale operation. In international business, all operations are conducted on very huge scale. Production, marketing activities are conducted on a large scale. It first sells its goods in local market and then the surplus goods are exported. विद्यार्थी मित्रांनो, इंटरनॅशनल बिझनेसचं वैशिष्ट्य काय आहे? तर इंटरनॅशनल बिझनेस हा लार्ज स्केलवर असतो. इट्स ऑल ऑपरेशन्स आर कंडक्टेड ऑन व्हेरी ह्यूज स्केल. प्रोडक्शन असेल, मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज आर कंडक्टेड ऑन लार्ज स्केल. पहिल्यांदा बिझनेस मध्ये काय केलं जातं? गुड्स आर सोल्ड
इन लोकल मार्केट. लोकल मार्केटमध्ये विकले जातात आणि जे सरप्लस असतं दॅट सरप्लस गुड्स आर एक्सपोर्टेड. सेकंड फीचर आहे इंटिग्रेशन ऑफ इकॉनॉमीज. इंटरनॅशनल बिझनेस इंटिग्रेट म्हणजे काय, कंबाईन्स, एकत्र आणतं द इकॉनॉमीज ऑफ मेनी कंट्रीज. अनेक देशांच्या इकॉनॉमी इंटरनॅशनल बिझनेस मध्ये मुळे एकत्र येतात. दिस इज बिकॉज इट uses finance from one country, labor from another country, and infrastructure from another country. It designs the product in one country, produces its parts in many different countries, and assemble them the product in another country. विद्यार्थी मित्रांनो, काय इंटरनॅशनल बिझनेस म्हटलंय, तर इट इंटिग्रेट्स बिझनेस. द इंटरनॅशनल बिझनेस इंटिग्रेट्स इकॉनॉमीज ऑफ मेनी कंट्रीज. अनेक देशांच्या इकॉनॉमीज कंबाईन केल्या जातात. का? दिस इज बिकॉज इट युजेस फायनान्स फ्रॉम वन कंट्री. एका देशाकडून फायनान्स वापरला जातो, दुसऱ्या देशाचे लेबर्स वापरले जातात, इन्फ्रास्ट्रक्चर तिसऱ्याच देशाचं वापरलं जातं. इट डिझाईन्स द प्रोडक्ट इन वन कंट्री. एखाद्या देशामध्ये एखाद्या प्रोडक्टचं डिझाईन जन्माला येतं. ते प्रोडक्ट, त्या प्रोडक्टचे पार्ट्स अनेक देशांमध्ये निर्माण केले जातात आणि हे वेगवेगळ्या देशांमध्ये तयार केलेले पार्ट्स एकत्र वेगळ्याच कुठच्या तरी देशामध्ये असेंबल, एकत्र केले जातात आणि मग विकले जातात. इट सेल्स प्रोडक्ट इन मेनी कंट्रीज दॅट इज इन इंटरनॅशनल मार्केट. म्हणजे हे अशा प्रकारे तयार झालेले हे प्रोडक्ट आहे, हे मेनी कंट्रीजमध्ये म्हणजेच इंटरनॅशनल मार्केटमध्ये विकलं जातं. आणि म्हणून इथे असं म्हटलेलं आहे की इंटरनॅशनल बिझनेस काय करतं, इट इंटिग्रेट इकॉनॉमीज ऑफ डिफरंट कंट्रीज. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आहे डॉमिनेटेड बाय डेव्हलप कंट्रीज अँड MNCs. म्हणजे इंटरनॅशनल बिझनेसमध्ये मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्सचं वर्चस्व असतं किंवा डेव्हलप कंट्रीज ज्या आहेत दोज आर डॉमिनेटिंग इंटरनॅशनल बिझनेस. International business dominated by developed countries and their multinational corporations. Up at present, MNCs from USA, Europe, Japan dominate or full control foreign trade. This is because they have large financial and other resources. विद्यार्थी मित्रांनो, इंटरनॅशनल बिझनेसमध्ये डेव्हलप कंट्रीज डॉमिनेट करत असतात इतर देशांना, तसंच MNC जे आहेत दे ऑल्सो डॉमिनेट. ऍट प्रेझेंट MNC कोणत्या आहेत, तर युरोप मधनं आलेल्या MNC असतील, USA असतील, जपानच्या असतील. दे हॅव फुल कंट्रोल ऑन फॉरेन ट्रेड. फॉरेन ट्रेडवर त्यांचं पूर्ण नियंत्रण आहे. आणि हे कशामुळे आहे, दे हॅव लार्ज फायनान्शियल अँड अदर रिसोर्सेस. क्षमस्व, त्यांच्याकडे फायनान्शियल रिसोर्स आणि इतर रिसोर्स जे आहेत याचा साठा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे दे आर डॉमिनेटिंग फॉरेन ट्रेड. दे ऑल्सो हॅव द बेस्ट टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट. म्हणजे ह्या वर्चस्वाचं कारण फक्त फायनान्स भरपूर आहे, रिसोर्स भरपूर आहे असं नाही, तर त्यांच्याकडे बेस्ट टेक्नॉलॉजी आहे आणि रिसर्च डेव्हलपमेंट, सातत्याने रिसर्च होत असतं, डेव्हलपमेंट होत असतात. दे हॅव हायली स्किल्ड एम्प्लॉईज, मॅनेजर्स, बिकॉज दे गिव्ह व्हेरी हाय सॅलरीज अँड अदर बेनिफिट. त्यांच्याकडे जे एम्प्लॉईज आहेत, मॅनेजर्स आहेत, दे आर हायली स्किल्ड. का? तर ते लार्ज सॅलरी देतात, अदर बेनिफिट्स देतात. देअर फोर दे प्रोड्यूस गुड क्वालिटी गुड्स अँड सर्व्हिसेस. आणि त्यामुळे या MNCs किंवा डेव्हलप कंट्रीज ज्या आहेत त्या गुड क्वालिटी गुड्स डेव्हलप करतात ॲट लो प्राइसेस, कमी किमतीमध्ये. दिस हेल्प्स देम टू कॅप्चर अँड डॉमिनेट वर्ल्ड मार्केट. आणि हाय क्वालिटी लो प्राइस याच्यामुळे दे कॅन कॅप्चर अँड डॉमिनेट वर्ल्ड मार्केट. फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स आहे बेनिफिट टू पार्टिसिपेटिंग कंट्रीज. इंटरनॅशनल बिझनेस गिव्स बेनिफिट
to all participating countries. However, the developed countries get the maximum benefit. म्हणजे इंटरनॅशनल बिझनेस गिव्स पार्टिसिपेटिंग जे देश आहेत इंटरनॅशनल बिझनेसमध्ये त्यांना फायदा होतो आणि त्यामुळे डेव्हलप कंट्रीज जे आहेत दे गेट मॅक्झिमम बेनिफिट कारण डेव्हलप कंट्रीजचं इंटरनॅशनल बिझनेसमध्ये पार्टिसिपेशन जास्त आहे. द डेव्हलपिंग कंट्रीज आल्सो गेट बेनिफिट. दे गेट फॉरेन कॅपिटल अँड टेक्नॉलॉजी. डेव्हलप कंट्रीज जे आहेत ते इंटरनॅशनल बिझनेसमध्ये असल्यामुळे बेनिफिट जास्त मिळतात. डेव्हलपिंग कंट्रीजना सुद्धा इंटरनॅशनल बिझनेसचा फायदा होतो. कारण का फॉरेन कॅपिटल त्यांना मिळतं, टेक्नॉलॉजी मिळते, दे गेट रॅपिड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जलद गतीने होते. दे गेट मोर एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. म्हणजे वेगवेगळे देश येऊन त्यांच्या देशांमध्ये प्रोडक्शन करतात त्यामुळे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज वाढतात. जसं की बघा आपलं पहिल्यांदा मेड इन इंडिया, मेक इन इंडिया म्हणजे भारतीय प्रोडक्ट तयार करा हे आहेच, पण त्याचबरोबर परदेशातल्या इतर जे देश आहेत त्यांनी भारतात येऊन प्रोडक्शन करा तुम्ही असं म्हटलं जातं. का तर एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज वाढाव्यात म्हणून. ऑल धिस रिझल्ट इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ डेव्हलपिंग कंट्रीज. बघा ज्या वेळेला परदेशातल्या एमएनसीज येऊन इथे प्रोडक्शन करतात इथली एम्प्लॉयमेंट वाढते आणि त्यामुळे साहजिकच इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सुद्धा होते. Therefore, developing countries open up their economies through liberal economic policies आणि ह्या डेव्हलपमेंट होते म्हणून डेव्हलप कंट्रीज ज्या आहेत त्यांनी आपल्या इकॉनॉमी ओपन केलेल्या आहेत थ्रू लिबरल इकॉनॉमिक पॉलिसी. लिबरल इकॉनॉमिक पॉलिसी स्वीकारून त्यांनी त्यांच्या इकॉनॉमी ओपन केलेल्या आहेत. पाचवं कॅरेक्टरिस्टिक्स आहे कीन कॉम्पिटिशन. इंटरनॅशनल बिझनेस has to face too much competition in the world market. कीन कॉम्पिटिशन म्हणजे काय खूप तीव्र स्पर्धा. तर इंटरनॅशनल बिझनेसला वर्ल्ड मार्केटमध्ये तीव्र स्पर्धेला तोंड द्यावं लागतं. कॉम्पिटिशन इज बिटवीन अनइक्वल पार्टनर्स दॅट इज डेव्हलप अँड डेव्हलपिंग कंट्रीज. अर्थात ही स्पर्धा समान पार्टनर मध्ये नसते किंवा समान लोकांमध्ये नसते तर डेव्हलप आणि डेव्हलपिंग कंट्रीज मधली ही स्पर्धा आहे. इन धिस कीन कॉम्पिटिशन developed countries and their MNCs are in favorable position because they produce superior quality of goods and services at very low prices. Developed countries also have many contacts in the world market. म्हणजे डेव्हलप कंट्रीजचं वर्ल्ड मार्केटमध्ये सुद्धा खूप कॉन्टॅक्ट्स आहेत. सो डेव्हलपिंग कंट्रीज फाइंड इट व्हेरी डिफिकल्ट टू फेस कॉम्पिटिशन फ्रॉम डेव्हलप कंट्रीज. तीव्र स्पर्धा आहे आणि ही जी स्पर्धा आहे ती अनइक्वल पार्टनर्स मध्ये आहे डेव्हलप कंट्रीज आणि डेव्हलपिंग कंट्रीज. डेव्हलप कंट्रीज काय करतात दे कॅन प्रोड्यूस गुड क्वालिटी गुड्स ॲट लो प्राइसेस आणि त्यामुळे डेव्हलपिंग कंट्रीज हे करू शकत नाही कारण त्यांच्याकडे फायनान्स कमी आहे, रिसोर्स कमी आहेत, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट कमी असते त्यांच्याकडे आणि देअरफॉर डेव्हलपिंग कंट्रीज हॅज टू have to face keen competition. It is difficult, very difficult for them to face competition from developed countries. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे स्पेशल रोल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा स्पेशल रोल आहे इंटरनॅशनल बिझनेसमध्ये. इंटरनॅशनल बिझनेस गिव्स अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स टू सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स आणि टेक्नॉलॉजीला इंटरनॅशनल बिझनेसमध्ये खूप महत्व आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी help the business to have large scale production. सायन्स आणि टेक्नॉलॉजी मुळे लार्ज स्केल प्रोडक्शन व्यवसायात सुरू झालं. डेव्हलप कंट्रीज यूज हाय टेक्नॉलॉजीज देअरफॉर दे डॉमिनेट ग्लोबल बिझनेस. बघा सायन्स आणि टेक्नॉलॉजीचं इंटरनॅशनल बिझनेसमध्ये महत्व आहे. सायन्स टेक्नॉलॉजीमुळे इंटरनॅशनल बिझनेसमध्ये लार्ज स्केल प्रोडक्शन सुरू झालं. डेव्हलप कंट्रीजमध्ये हाय टेक्नॉलॉजीज असतात आणि त्यामुळे दे डॉमिनेट ग्लोबल बिझनेस. डेव्हलप कंट्रीज ग्लोबल बिझनेसला डॉमिनेट करतात. इंटरनॅशनल बिझनेस हेल्प देम
to transfer such top high-end technologies to developing countries. आंतरराष्ट्रीय बिझनेसमुळे या हाय एंड टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या डेव्हलप कंट्रीज कडून डेव्हलपिंग कंट्रीज कडे ट्रान्सफर होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे इंटरनॅशनल बिझनेसमध्ये स्पेशल रोल आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं महत्व आहे त्यांना. सेवन्थ पॉइंट आहे इंटरनॅशनल रेस्ट्रिक्शन्स. इंटरनॅशनल बिझनेस फेसेस मेनी रेस्ट्रिक्शन्स ऑन इनफ्लो अँड आउटफ्लो ऑफ कॅपिटल. कॅपिटल इनफ्लो आणि आउटफ्लोवर अनेक रेस्ट्रिक्शन्स आहेत. फक्त कॅपिटलवरच आहेत का? नाही. इंटरनॅशनल बिझनेस faces many restrictions on inflow and outflow of capital, technology and goods. Many governments do not allow international business to enter their countries. अनेक गव्हर्नमेंट जे आहेत ते इंटरनॅशनल बिझनेसला त्यांच्या देशामध्ये प्रवेश करायची परमिशन देत नाही. They have many trade blocks, tariffs, barriers, foreign exchange restrictions, etc. All these harmful to international business. बघा काय इथे म्हटलं की इंटरनॅशनल बिझनेसला अनेक रेस्ट्रिक्शन्स ऑन इनफ्लो आउटफ्लो ऑफ कॅपिटल टेक्नॉलॉजी गुड्स फेस करावे लागतात. अनेक जे गव्हर्नमेंट आहेत त्यांनी इंटरनॅशनल बिझनेसला त्यांच्या देशामध्ये प्रवेश नाकारलेला आहे. आता हे कोण कोण आहेत तर ज्या ठिकाणी ट्रेड ब्लॉक्स आहेत, टॅरिफ बॅरियर्स टाकलेले आहेत किंवा फॉरेन एक्सचेंज रेस्ट्रिक्शन्स आहेत, अशा देशांमध्ये इंटरनॅशनल बिझनेस शिरू शकत नाही. And last characteristic, sensitive nature. International business is very sensitive in nature. Any changes in economic, political, technological, political environment, etc. has huge impact on it. म्हणजे इंटरनॅशनल बिझनेस अतिशय सेन्सिबल आहे. कारण का कोणताही बदल असेल तो इकॉनॉमिक पॉलिसीतला असेल, टेक्नॉलॉजीचा असेल, पॉलिटिकल एन्व्हायरमेंटचा असेल, याचा मोठा परिणाम इंटरनॅशनल बिझनेसवर होतो. Therefore, international business must conduct marketing research to find out and study these changes. इंटरनॅशनल बिझनेसला सातत्याने मार्केटिंग रिसर्च करावे लागतात. कशासाठी? टू फाइंड आउट अँड स्टडी चेंजेस. हे जे चेंजेस होत असतात त्याचा अभ्यास करण्यासाठी. दे मस्ट ऍडजस्ट देअर बिझनेस ऍक्टिव्हिटीज अँड अडॉप्ट अकॉर्डिंगली टू सर्व्हाइव्ह इन चेंजेस. म्हणजे त्यांनी बिझनेस ऍक्टिव्हिटीज ऍडजस्ट कराव्या लागतात आणि जे काही बदल आहेत त्या बदलनुसार ऍडजस्ट करावं लागतं. अडॉप्ट अकॉर्डिंग टू द सर्व्हाइव्ह चेंजेस. जे बदल आहेत त्यानुसार ऍडजस्ट करून सर्व्हाइव्ह व्हावं लागतं आणि त्यामुळे इंटरनॅशनल बिझनेस इज व्हेरी सेन्सिटिव्ह बाय नेचर. Students, today we have discussed about meaning of international business. International business म्हणजे all commercial transactions that take place between two or more regions, countries or nation beyond boundaries is called international business. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आपण किंवा फीचर्स बघितले तर इंटरनॅशनल बिझनेसचं लार्ज स्केल ऑपरेशन असतं. इंटरनॅशनल बिझनेस डिफरंट वेगवेगळ्या देशांच्या कंट्रीज इंटिग्रेट करतं. इंटरनॅशनल बिझनेसवर डेव्हलप कंट्रीज आणि MNCचं डॉमिनन्स आहे किंवा वर्चस्व आहे. इंटरनॅशनल बिझनेसचा फायदा सर्व देशांना होतो जे व्यवसायात इंटरनॅशनल बिझनेसमध्ये उतरतात. तीव्र स्पर्धा आहे तिथे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीला स्पेशल रोल आहे आणि इंटरनॅशनल रेस्ट्रिक्शन्स ज्या आहेत त्याच्यामुळे इंटरनॅशनल बिझनेस म्हणजे इंटरनॅशनल रेस्ट्रिक्शन्स बाय मेनी ट्रेड ब्लॉक्स, कंट्रीज और टॅरिफ बॅरियर्स, फॉरेन एक्सचेंज रेस्ट्रिक्शन्स आर हार्मफुल टू इंटरनॅशनल बिझनेस आणि इंटरनॅशनल बिझनेस इज व्हेरी सेन्सिटिव्ह बाय नेचर. Now we will stop here. Thank you and happy learning to you.